हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज घरच्या घरी आपण पॅटीस तयार करणार आहोत। तर हे बघा, बटाटे घेतलेले आहेत। एका कुकरमध्ये बटाटे घ्यायचे, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाटा। बटाटा धुवून झाला की त्यामध्ये पुरेसं असं बटाटे बुडतील इतकं पाणी ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, कुकरची शिट्टी झालेली आहे, बटाटा छान शिजला गेलेला आहे। आता हे बघा, चुरून घ्यायचा आहे बटाटा। या पद्धतीने सगळे बटाटे आपण चुरून घ्यायचे आहेत। आणि आता एक मसाला करायचा आहे। मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। लसूण पाकळी, आलं, मिरची, पुदिना हे जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे। आता एक कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि आपण जो मसाला केलेला आहे तो मसाला टाकायचा आहे सर्व आणि परतून घ्यायचं आहे। आता हिंग टाकायचं आहे, साधारणतः अर्धा चमचा। हळद पावडर टाकायची आहे, धने पावडर टाकायची आहे। आता व्यवस्थित परतून घेऊया आणि आता बटाटा जो कुस्करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे। सगळा बटाटा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे। सगळ्या बटाट्याला हा मसाला लागला गेला पाहिजे। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता कोथिंबीर वरून भरभरायची आहे आणि परत मिक्स करूयात आणि आता झालेलं आहे हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता हे बघा, बटाट्याचे सारण व्यवस्थित झालेलं आहे। आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल गरम होते तोवर इकडं बेसन पीठ घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद पावडर टाकूया, थोडासा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते 1 चमचा याच्यावर टाकायचं आहे। तेल गरम टाकलं की सोडा टाकायची काही गरज नाही, म्हणून थोडंसं तेल टाकायचं आहे गरम। आता पाणी टाकत हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे। आता हे बघा, हे झालेलं आहे। थोडंसं ओवा आपण टाकायचं आहे आणि परत मिक्स करून घेऊयात। आता हे बघा, ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत। आता काय करायचं, ह्या ब्रेडला बटाटा लावून घ्यायचा आहे आणि परत वरच्या साईडला अजून दुसरा ब्रेड लावून घ्यायचा अशा पद्धतीने। हे बघा, अजून एक दाखवते। असं हे सारण वरून लावायचं आहे आणि परत असा ब्रेड लावून घ्यायचा आहे, असं दाबून घ्यायचं आहे। या पद्धतीने घेतलं किंवा आता अखंड ह्या ब्रेडला पण लावलं तरीही चालतं। हे बघा, ह्या पद्धतीने खूप सोपं असतं, हे लावायला पटकन होतं। पूर्ण ब्रेडला लावायचं आणि दुसरा ब्रेड पण असा वर ठेवायचा आहे आणि आता चाकूच्या साहाय्याने हे कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे पटकन होतं करायला, हे सोपं आहे। हे बघा, या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि आता ह्या बॅटरमध्ये एक असं हे डिप करायचं आहे आणि तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आणि तेल गरम कडकडीत गरम झालं पाहिजे। कमी गरम असेल तर मग जास्त तेल घेतात, त्यामुळे कडकडीतच तेल गरम पाहिजे। तर हे बघा, रेडी आहेत पॅटीस। तर वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।